क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बलिराम दादा वारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। तसेच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघटक आणि कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभागाचे कार्याध्यक्ष नामदेव दादा पार्टे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। काटेतली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। पोलादपूर तालुका रहिवासी संघ ठाणे विटावाचे अध्यक्ष आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नामदेव दादा पार्टे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघटक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं काटेतली ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। मॅच नंबर 3 ला होईल सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवलसे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। सलामीची जोडी गणेश आणि अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाजीच्या मार्कवर टीम बोरगल टीमच्या माध्यमातून धीरज ला या ठिकाणी इन्व्हाइट केले। मॅच नंबर 3 सामन्याला होते सुरुवात। अनेक दर्जेदार सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज धीरजचा पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय। आल्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता साकारली आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज अक्षयच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार। मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जसा पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना तेवढीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर होता आदित्य आणि चांगला प्रयत्न आदित्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय। एक सिंगल अक्षयाने कंप्लीट केली। टीमची धावसंख्या आतापर्यंत टोटल 7 रन आपल्याला पाहायला मिळतात। पहिले षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते मॅच नंबर 3। पुन्हा एकदा आक्रमण केलं। जशी सुरुवात केली अक्षयने तशी सुरुवात करतोय गणेश रिंगेच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार स्ट्रोक षटकार। गावडे तर 500 रुपयाचं कॅश प्राइज। आकुड पद्धतीचा हा बॉल वेग भन्नाट होता। या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही। अगोदरचा बॉल थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला आकुड पद्धतीचा बॉल, परंतु या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। 13 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला पायाचा वेध जरूर घेतलाय। चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते। आज आमचे 3 ऑफिशियल पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात। प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर देखील आमच्या समेत जॉईन झालेत। सचिनजी सावंत सर, नितीनजी कायसेकर सर देखील जॉईन झालेत।
आमच्या संवेदना उल्लेखनाच्या भूमिकेमध्ये शुभमजी मोरे अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून एक एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टेक्निकल ऑपरेटर प्रशांतजी, कॅमेरामॅन सूरज आणि प्रीतम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि त्या प्रक्षेपणाचं एक चित्रण ज्यांच्या माध्यमातून टिपले जाते कॅमेराच्या साहाय्याने. सूरज आणि प्रीतम यांचं देखील जरूर कौतुक करावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. स्पेल नंबर 2 आणि लव वाडकर यांना इन्व्हाइट केले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण आजच्या दिवसामध्ये 12 संघ आपल्याला खेळवायचे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील 12 संघांचा सहभाग, टोटल 24 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. या मोमेंटला पहिला बॉल बिगिट केलाय. या बॉलवर आक्रमण करत असताना पहिल्या बॉलरचं स्वागत देखील षटकाराने केलं. या सेकंड बॉलरचं स्वागत देखील षटकाराने होत असताना षटकाराचा तो इरादा होतोय पक्का आणि फलंदाज अक्षय पार्टीच्या बॅटमधून निघतोय. असं 6 रनसाठी चक्का, हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. काय बॅटिंग करतोय, इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला अलॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे लॉंगॉनचा. तेवढीच चांगली कामगिरी फिल्डरच्या माध्यमातून होत असताना ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो त्यावेळेस एक टीम मध्ये एक नवी कॉन्फिडन्स हा वाढत असतो. हाफ ट्रॅकर होता या क्षणाला इनसाइड एज आणि फलंदाज क्रमांक पहिला गणेश रिंगे होतोय बाद. पहिला धक्का लवलसे या टीमला. नवीन फलंदाज सागर सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल ओव्हर द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय टेम्परामेंट पाहायला मिळालं. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल. टायमिंग बेमिसाल होता आणि आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळाला सागरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय. एक धाव. आतापर्यंत जर आपण शुभमजी या तिन्ही फलंदाजांचा विचार केला ना तर या तिन्ही फलंदाजांचा एक विक्रम आहे की या मॅच मध्ये या तिन्ही फलंदाजांनी षटकार मारूनच सुरुवात केली. त्यामध्ये पहिला षटकार गणेश पार्टेने लगावला, दुसरा अक्षय पार्टेने लगावला, दुसरा षटकार गणेश रिंगेने लगावला. त्यानंतर सागर सकपाळने देखील पहिला बॉल पेस करत असताना त्याने षटकार मारलाय. म्हणजे फक्त आणि फक्त आक्रमकता हे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं या तिन्ही फलंदाजांकडून. शेवटचा अंतिम बॉल 29 रन. पुन्हा एकदा कोलरू पद्धतीचा हा बॉल, परंतु प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन.
लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्पेल नंबर 3 आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले. बोरगर टीमच्या माध्यमातून गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच नंबर 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग अप्रतिम पाहायला मिळते. अचूक वेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या वेळेवर दिलेलं हे प्रत्युत्तर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर होता परंतु या क्षणाला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. फक्त आणि फक्त एकच सिंगल फेकी थोडीशी गचाळ होताना पाहायला मिळाली परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानतोय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पार्टे इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. जेलची संधी होती फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी हा येतोय चौकार. पिच पद्धतीचा हा बॉल परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आता मात्र 42. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. मॅच नंबर 3 आणि पहिल्या सत्रामधील ओव्हर नंबर 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे अपील केली परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केल्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश आहे. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. अमोलचा हा शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. हा येतोय षटकार. या षटकाराच्या साह्याने 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 48 रन. बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. 1 रन स्क्वेअर लेगच्या दिशेने विकेट कीपर भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्यांनी जज केलाय कारण प्रयत्न तेवढेच प्रामाणिक करावे लागतील विकेट कीपरला देखील. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 49 रन टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिल्या मॅच मध्ये 45 रनचं लक्ष्य पाहिलं. सेकंड मॅच मध्ये 47 रनचं लक्ष्य पाहिलं परंतु या तिसऱ्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष्य असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक. थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल. स्ट्रोक खेळत असताना कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळालं परंतु नो+1 नो बॉलचा इशारा आलाय. थ्रो गोलंदाजी. टोटल 5 धावा. टोटल 5 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर 3 रन हे पेनल्टीचे आहेत. 1 नो बॉल ची 1 धाव ऍड केली जाईल आणि 1 रन ही डिक्लेअर स्वरूपाची. 54 रन.
या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅकअप साठी आलेला फिल्डर त्याचं देखील जजमेंट चुकलं. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. अठ्ठावन्न रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे या एकंदरीत स्पर्धेमध्ये. बॅटिंग करणारा संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न असफल होतोय. बॅटच्या स्लाइसचा वेध आणि ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये हा फलंदाज अडकतोय. आणखीन एक धक्का. अजयच्या माध्यमातून लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच रन अजय या ठिकाणी कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 59 रन. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर केलंय आक्रमण. मेहू अक्षय आणि अक्षय पार्टी इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. हा येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. 65 रन टीम लवलसे या टीमच्या धावफलकावरती. पाहिली ना तर 65 रन आणि या शेवटच्या बॉलवर देखील अक्षयने आपली ताकद दाखवली. आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मला लढायचं आहे, मला खेळायचं आहे हे धैर्य डोळ्यात समोर ठेवून विजयासाठी एक मोठं लक्ष सेट करायचं आहे असा निर्धार मनामध्ये ताईत करून एक विस्फोटक बॅटिंग फलंदाज अक्षय पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 10 बॉल मध्ये 34 रनची एक बहारदार इनिंग पाहायला मिळाली. 5 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि एक चांगला फ्लाइंग राईड स्टार्ट निर्माण करून दिला टीम लवलसे या टीमला. टीमची धावसंख्या होते 71 आणि 72 धावांचं टार्गेट असेल. तर चला बोरगर संघ टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. शिवगर्जना लोहारे, रुद्र वैविल्यान साखर. इकडे ये तू.
शिवगर्जना लोहारे. टॉस विन डिसाइड इन फिल्डिंग. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 72 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल आणि धीरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर बोरगल टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. तर गोलंदाजीसाठी लवलस टीमच्या माध्यमातून गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना गणेशने भरपूर चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी, परंतु तर सलामीवीर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते अमोल. तर चला पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या, मॅच स्टोरेज स्टार्ट करा. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल गणेशचा पहिला बॉल बिगिट तर जरूर केलाय. टायमिंग भरपूर चांगला होतं, परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिल्डिंग चांगली होती, फेकी थोडीशी गचाळ झाली, परंतु या क्षणाला बॅकअप नव्हतं. प्रयत्न तर जरूर चांगला केला. टीमची धावसंख्या 1 रनच्या साह्याने एकच रन आपल्याला पाहायला मिळते. अजून 71 धावा पूर्ण करायच्या आहेत. 23 बॉल मध्ये 71 रन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. अचूक लेंथ आणि लाईन आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्यावेळेस तुम्ही चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करता त्यावेळेस एक नवीन ऊर्जा ही तुमच्यामध्ये निर्मित होत असते आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आखडू पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा. मोठे फटके जरूर तुम्हाला मारावे लागतील, जशी बॅटिंग अक्षयने केली, गणेशने केली. हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळत असताना डिक्लेअर झोन मध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. नो बॉलचा इशारा आलाय आणि फ्रीची संधी ही आपल्याला पाहायला मिळते.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा. अठरा बॉल आणि 65 रनची गरज अजूनही आहे. प्रति षटकामागे 21.67 ची सरासरी मात्र जरूर तुम्हाला गाठावी लागेल. अठरा बॉल 65 रनची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅच मध्ये? गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केल्यानंतर फक्त आणि फक्त रन मिळतील 6. हा षटकार आलाय. तर 13 धावा देखील आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा प्रत्येक बॉल कुठेतरी थोडासा दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या बोरकर संघाचा, कारण लक्ष थोडंसं मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर अतोनात प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जसे मोठे फटके तुमच्या विरुद्धामध्ये आले तसेच मोठे फटके प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये तुम्हाला जरूर खेळावे लागतील. परंतु या क्षणाला पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमने जशी बॅटिंगमध्ये आक्रमकता साकारली ना तशीच प्रात्यक्षिका गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. अंगाचा वेध घेतला आहे. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला ही संधी देखील गमावली. एकच धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 14 धावा देखील आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. सागरने टिपला हा झेल आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होत असताना बोरगर संघाला पहिला धक्का 14 रनवर. चौदा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन आपल्या संघाच्या नावाची रोषणाई जर मैदानाच्या आतमध्ये झळकवायची असेल तर रोशनला एक इम्प्रेसिव्ह कामगिरी करावी लागेल. लॉफ्ट केला रोशनने. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच आपल्या नावाला देखील रोशन करायचं आहे, गावाच्या नावाला देखील रोशन करायचं, आपल्या टीमला रोशन करायचं आहे. हे दोन्ही डोळ्यासमोर ठेवून रोशन इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना 18 रन. लाईन चांगली होती.
जसा टप्पा पडला त्यानंतर भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसरलाय. गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने आतापर्यंत एक महत्वाचा विकेट प्राप्त करत असताना एक चांगला झेल त्याने पकडला. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये, एक धाव या ठिकाणी ऍड होते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. युवराज सिंगची आठवण करून देणारा स्ट्रोक. रणनीतील 6 हा येतोय षटकार. माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला मोळे मोळे असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. नजरेची पकडी चेंडूवरून तुटली आणि त्यानंतर स्टान्स बदलले फलंदाजाने आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. शरीरापासून भरपूर दूरवर फेकलेला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. डीपेक्षा कव्हरला डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन 27. शेवटचा अंतिम बॉल. आखूड पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळेल की काय, परंतु वाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 34. 6 बॉल आणि 38 रनची गरज. स्टेजवरती या. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. दुसरा बॉल, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. 22च्या स्वरूपामध्ये धाव ऍड होते. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. या बॉलवर भिरकावून दिलाय हा षटकार. पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतो. प्रभावित करणारा फटका. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, परंतु शेवटचा हा एक बॉल शिल्लक आहे. जर अशी फटकेबाजी सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून जर केली असती तर कुठेतरी विजयाच्या दिशेने घोडदौड करताना आपल्याला बोरगर संघ पाहायला मिळाला असता. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉलवर रन मिळतील. एकही रन नाही, परंतु हा सामना जिंकलाय लवलस या टीमच्या माध्यमातून. आणि या मॅचचा हिरो ज्याने 10 बॉलमध्ये 34 रनची बहारदार इनिंग करून 5 षटकार ज्याने मारले असा अक्षय पार्टे ठरला या मॅचचा हिरो. हॅलो हॅलो अक्षय पार्टे. अक्षय रिंगे की अक्षय पार्टे. अक्षय पार्टे मॅन ऑफ द मॅच अक्षय पार्टे. लवकर या चला.